विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस आणि रोहित पवार यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय। मविया सरकार असताना आपल्याला अनेकदा टार्गेट करण्यात आल्याचं धस यांनी म्हटलंय। आपल्यावर आणि आपल्या कार्यकर्त्यांवर 30 ते 35 गुन्हे दाखल झालेत, त्यामुळे काहीही घडलं तरी सुरेश धसांचं नाव घेण्यात येत होतं असे त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यावरून उदाहरण देताना त्यांनी रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये डुकराचं मटण चांगलं मिळतं, तिथे एका ठिकाणी दारू पार्ट्या होतात, अशा ठिकाणी मारामारी झाली तर दुसऱ्या दिवशी माझंच नाव घ्याल असा टोला सुरेश धसांनी लगावलाय। त्यावर रोहित पवारांनी मात्र आक्षेप घेतलाय। अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं। सुरेश धस यांनी हाणमार केली। अध्यक्ष महोदय, जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे। संत श्री गीते बाबांची ते कर्मभूमी आहे, संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे। आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मटण, हे अयोग्य आहे। उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या, मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये। आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।